आकर्षक पारितोषिक आपल्या बक्षिसाच्या पारितोषिक लागले आहेत. तुन सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आली आहे. फलंदाज प्रतीक आणि मयूर ही जोड साखळी मैदानामध्ये लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण बघू शकतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रगती पथावरती सलमान भिसेगावचे सलमान आता सज्ज झालेत. पहिला चेंडू असेल. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूची सुरुवात इथून वाईडनी होतीये. संघाचं खातं इथे ओपन झालं एक्स्ट्राच्या धावेने. या एकाच एक्स्ट्राच्या धावेने 1 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती लागली जाईल. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा चेंडू, म्हणजेच अजूनही पहिला चेंडू असेल हा. यावेळेला ऑफ साइडून कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडू जात आउट ऑफ पार. 1 बाउन्स चौकार. क्षेत्ररक्षक होते पण गॅप शोधून काढली होती. बराच वेळ हवेमध्ये होता चेंडू. चेंडू 1 बाउन्स चौकार गेला. 4 धावेसाठी 4 धावा ऍड केल्या जातील. दुसरा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा खोदून काढल्या चेंडूला. तेवढंच चांगला टप्पा सुद्धा आपण पाहतोय. डायरेक्ट हिट. पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. यो भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. थँक्यू सो मच डीजे. चला न्यू बॅट्समन लवकर मैदान यायचंय. गणेश तो आलाय पुन्हा एकदा. आपल्या संघाला इथून चांगला टार्गेट करून देईल का? मागच्या इनिंग्स मध्ये ज्यांनी काय फटकेबाजी केली होती. 10 चेंडू मध्ये 25 धावा ठोकून काढल्या होत्या. आता 3 षटकांचा सामना आहे. इथून कशा प्रकारे फलंदाजी करेल नक्कीच प्रेक्षकांना दिसेल. 2 चेंडूतून खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 आकड्यावरती. अगदी डाव घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केलं. थेट जाऊन एस्टनना चेंडू हाताला आणि विकेट इथे प्राप्त झाली रनआउटच्या भूमिकेमध्ये. मयूर बिना खाता खोलतेच डगआउट कडे परतलेत. तिसरा चेंडू असेल आणि ते बॅक टू बॅक दुसरी विकेट. मोठा आद्रा मोठा गडी बाद. गणेश येते विकेट. विकेटेड डीजे. नक्कीच टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजी करत असताना इथे पूर्णपणे सक्सेसफुल ठरत असताना टीम भिसेगाव संघ 3 विकेट तंबूच्या असेल आपण पाहतोय. डगआउट मध्ये 3 विकेट आहेत. धाव फलकावरती धावा 5 आहेत. न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येतोय. नितीन उर्फ कोल्या. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल कोल्याला.
पण सलमानचं कौतुक करू तेवढंच कमी, आपल्या संघासाठी का लाजवाब गोलंदाजी करतोय. यावेळेला सुद्धा लो फुलटॉस चेंडू होता, लॉप केलाय, चेंडूला स्लॅश केलाय. इथून एक धाव घेतली जाईल. दुसरीचा सुद्धा प्रयत्न होता, ती सुद्धा सहजरित्या इथे कंप्लीट झाली आहे. 2 धावेने स्कोर करता पोहोचेल 7 या अंकावरती. 4 चेंडूचा इथून खेळ समाप्त झालाय. 3 विकेट या ओव्हर मध्ये आल्यात. एक रनआउटच्या भूमिकेमध्ये आणि एक स्वतःच्या 2 खात्यामध्ये विकेट आल्यात. येस ऑफिशियल. माफी असावी. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या वेळेला काय फटका सजवलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटक्याला सजवलं होतं. प्रॉपर टाइम केलं होतं. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या फटक्यासाठी. अगदी यंगस्टर आहे गुंडगे संघाचा. प्रॉपर टाइम केलं की टपली केलं होतं या चेंडूवरती. ती प्रॉपर टाइम केलं होतं चेंडूवरती. बॅक फुटला जाऊन पंच केलं होतं चेंडूला आणि फटका मात्र चांगला सजवलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. 2 धावा घेण्यात येतील. पहिल्या षटकात इथून खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोर जाऊन पोहोचतोय आता 9 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. या इनिंग्स मध्ये येणारे अजूनही 2 षटक बाकी असतील. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सागर. सागर आले जे ठरले होते मॅचच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. तेच आता गोलंदाजी करत असताना नक्कीच प्रगती पथावरती आपल्याला दिसतील. पहिला चेंडू असेल सागर यांचा. समोर फलंदाज यावेळेला स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फकडतील फेकतील. तिथून एकच धाव घेण्यात येईल. स्ट्राईक रोटेट होतीये. कोल्या स्ट्राईक वरती असेल. स्कोर बुक होती धावा आपण पाहतोय. 10 धावा लिहिल्या जात आहेत आमचे बबलू शिंदे. बॅटची लिडिंग एज मिथून आहे. डायरेक्ट हिट करतात. डायरेक्ट फेकीचा प्रयत्न होता, मिस झालाय. नक्कीच चेंडू जर एस्टांना लागला असता नक्कीच विकेट प्राप्त झाली असती. आजच्या दिवसामध्ये पण डायरेक्ट हिट बघतोय. बिसेगाव संघाचे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतात मैदानामध्ये. डायरेक्ट हिट सुद्धा लागतात आणि विकेट त्यांना प्राप्त होतीये. यावेळेला मिथूनने डायरेक्ट हिट केलं होतं पण नक्कीच सेफ राहिले फलंदाज निमेश. माफी असावी. प्रतीक आहेत. प्रतीक यांचा हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. इथून चेंडू फेकतील. इथून दुसरे धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज इथून कोल्या बाद होईल. अजून 2 विकेट प्राप्त केल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच 2 विकेट साठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल सागर या गोलंदाजासाठी मनोज कदमजी यांच्याकडून. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील अतुलजी नवले. पण पाहतोय स्ट्राईक वरती असतील प्रतीक जे सलामीला आले होते. यावेळेला अराउंड कार्पेट लेवल फटका सजवलाय. इथून 2 धावा घेतल्या जाते. 2 धावा ऍड होतील. स्कोर काढता जाऊन पोहोचतोय 14 या अंकावरती.
इथून 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोअर तर जाऊन पोहोचतोय 14 आकड्यावरती. इथून बिग हिट मारावंच लागतील. एक चांगला स्कोर आपल्याला इथे निर्माण करायचा असेल. 3 षटकांचा सामना आहे. चांगली गोलंदाजी विसेवा संघाची आपण पाहतोय. त्यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू, जोरदार अपील केली जातीये. ऑफिशियल सांगतात चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. फलंदाज तिथून सेफ असेल. नक्कीच विजय किसन हजारे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. जर हॅट्रिक घेतली तर रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यावेळेला सुद्धा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाही. थेट जाऊन चेंडू पोहोचला. सेफली लँड झाला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. देऊया डीजेला संधी. इनिंग्स मधला धाव फलकावती धावा 14 आहेत. इथून मिथुन आता कशा प्रकारे गोलंदाजी करतील नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. मिथुन पुजारी ज्यांनी आजच्या दिवसामध्ये मेडन शतक हाताळलं होतं, त्यांच्यावरती इथून वन लाईफ गुंडगे संघ इथे प्रहार करतील का नक्कीच या सामन्याच्या इनिंग्स मध्ये बघायला भेटेल. चला स्पीडअप करायचंय. कोणता संघ इथून थेट जाऊन पोहोचेल टॉप 6 च्या मध्ये. पहिला चेंडू मिथुनचा आडव्या बाट्याने सजवायचं होतं. ती बॅट आणि बॉडी बसून चेंडू लांब हाताळतात गोलंदाज मिथुन आपण पाहतोय. सुरुवातीतून डॉटने झाले. येणारे अजूनही 5 चेंडू काय सांगतील नक्कीच आपल्याला या मैदानात बघायला भेटेल. स्लोवर लाईनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत त्यावरती केलाय प्रहार. हा येतोय ब्रँडेड सिक्सर. नक्कीच मिथुन वरती ते हवायला केला जातोय. लो फुल टॉस चेंडू होतात त्याला इथे फुल टॉल वसूल केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले 6 धाव्यांसाठी. या 6 धावा ऍड करतील. इथून स्कोर कार्ड पोहोचतोय 20 अंकावरती. यावेळेला बॅक टू बॅक हवाई सफर. चेंडू आउट ऑफ लाईन. बिग हिट, बिग षटकार. तेवढी लांब या फटक्यामध्ये होती आणि जेव्हा गरज संघासाठी गरज होती त्या मोक्या देशाने अतुल नवले यांची एंट्री झाली आणि बॅक टू बॅक षटकारांची जोडी आली. इथून तिसरा षटकार येईल का नक्कीच बघायला भेटेल. षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का अतुल नवले यांच्या बॅटीमधून. नक्कीच डीजे ऑपरेटर आपण सॉन्ग रेडीच ठेवत आणि रेडी ठेवतात सॉन्ग.
बिग हिट आल्यानंतर प्रॉपर सॉंग्स लावतात. बॅटची लिडिंग एज, फटका फर्स्टला. दोन दोन क्षेत्ररक्षक धावतायत, उचलतील फेकतील, सहजरित्या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. पहिल्या 2 षटकामध्ये जिथे कोणत्याच धावा नव्हत्या, त्यानंतर आलेले ह्या 14 धावा नक्कीच आपल्या टीमसाठी पूर्णपणे महत्वपूर्ण असतील. संघाचा स्कोर आता जाऊन पोहोचतोय 26 या अंकावरती, म्हणजेच 28 अंकावरती, माफी असावी, 28 अंकावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटरने स्ट्रोक सजवलाय, गॅप मध्ये जाल, हा येतोय दणदणीत चौकार. बुवा चषक नक्कीच एक मानाची मोठी स्पर्धा आहे आणि त्यांचंच एक संगीत आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं जात आहे. मिथून वरती इथे हवाई सफर हल्ला इथे टोकला जातोय, षटकार चौकाराची भाषा बोलतायत फलंदाज अतुल. नक्कीच प्रेशर आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च, माफी असावी, 18 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. मागणा ठरतोय मिथून आपल्या संघासाठी. येस ऑफिशियल, जो मिथून मागच्या इनिंग्स मध्ये मेडन षटक हाताळत होता त्यावरती अतुल नवले प्रहार करतायत. यावेळेला सुद्धा फटक्यामध्ये स्ट्रॉंग लेवलची ताकद आहे. गणेश शेवडे तैनात होते, चुकी घडतीये. दुसरी धाव घेत असताना डीजे थांबायचंय. दुसरी धाव घेत असताना प्रतीक मोरे इथे बाद झाले. इथून एकच धाव असेल. अगदी गणेश शेवडे एक चांगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे भिसेगाव संघाचा. जर ते झेल झाली असती तर नक्कीच कोणती धाव आली नसती, पण एक सिंगल धाव आली आणि आपण पाहू शकतो की स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 33 अंकावरती. टार्गेट असेल 34 धावांचं. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. संधी देऊया डीजेला. म्हणजेच गारू शेठ यांच्याकडून वन लाईफ टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या इनिंग्स इथून खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 33 अंकावरती. टार्गेट आहे 34 धावांचं. यस बॉल द्यायचं मैदानामध्ये. बॉल बाय गौरव सोनवणे. यस आपण बॉल ची पूर्ता मैदानामध्ये करतायत. अगदी डे 2 आपण पाहतोय बबलू सर. चांगल्या पद्धतीने अगदी पार पाडलाय. क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना.
गणेश नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये बघायला भेटेल. 6 चेंडू टाकायचे असतील. नक्कीच मनोज कदम सुद्धा इथे बिसेगाव संघासाठी पूर्णपणे पारितोषिक लावतात. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्की सुवर्ण संधी असेल बिसेगावच्या फलंदाजांसाठी. गणेशला सुद्धा ते पारितोषिक प्राप्त झाल्यात. विकेट हॅट्रिक असो व मेडन ओव्हर असो. फारशी फलंदाजी चांगली राहिली नव्हती गणेशची या मॅच मध्ये. गोलंदाजी करत असताना बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मागच्या इनिंग्स मध्ये 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या +1 विकेट. या इनिंग्स मध्ये 3 षटकांचा सामना आहे. समोर घातक फलंदाज मिथुन आता स्ट्राईक एंड वरती आहेत. मिथुन आणि कुणाल ही जोड साकली मैदानात आपण पाहतोय. मॅचला होईल सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. 18 चेंडू मध्ये करायचे असतील 34 धावा. लेट्स प्ले. पहिला चेंडू. यावेळेला सुद्धा आडव्या फटक्याने फटका सजवला होता. फटका फर्स्टला. यष्टीरक्षक स्वतः धावत येतात चेंडू पर्यंत. टिपलाय जेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिली विकेट. पहिला कडी बाद होतोय बिसेगाव संघाचा. गोल्डन विकेट 1 लाईफ टीमला इथे प्राप्त झाली आहे. मिथुन ज्याने प्रत्येक मॅच स्टार्ट देऊन चेस केलं व डिफेंड केलं सामने, त्याचीच विकेट आता इथे आली आहे. नक्कीच मनोज कदम यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेशसाठी सुद्धा पारितोषिक आलेत. पहिली विकेट घेतली आहे. या बॉलला सुद्धा दुसऱ्या विकेटचा मान ठरतील का? दुसरी विकेट. बॅक टू बॅक. बॅट्समन गो टू पॅव्हिलियन. मी म्हटलं होतं की फारसा फलंदाजी करत असताना गणेश चांगला दिसला नव्हता, पण त्यानंतर गोलंदाजी करत असताना दोन्ही चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केल्यात. इथून विकेट हॅट्रिक प्राप्त होईल का? पारितोषिक आलेत. गारू शेठ यांच्याकडून 500 रुपये, बंटीजी पालंडे यांच्याकडून 500 रुपये आणि आपसेसी ग्रुप कडून तब्बल 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. प्राइजचं मानकरी ठरतील का? या मैदानावरती विकेट हॅट्रिक घेतील का? नक्कीच हा चेंडू सांगेल. तिसरा चेंडू असेल. दर्शन होते. बीट केलं होतं दर्शनला. विकेट हॅट्रिकचा मान होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ते फलंदाज बाद असेल. रनआउटच्या भूमिकेमध्ये बाद झालेत. अगरला फलंदाजी चांगली करावी लागेल. कट केलंय चेंडूला पॉइंट मध्ये. शेतशक धावतात वेगाने. चेंडू थांबला नाहीये. चेंडू शर्यत जिंकतोय. जातोय बॉन्ड लाईनच्या दिशेने. 4 धावेसाठी चौकार. नक्कीच इथून सुरुवात झाली आहे मोठे फटके येण्यासाठी. गणेश वरती इथे प्रहार केला जातोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये गणेशनी काय गोलंदाजी केली होती. 2 विकेट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या भूमिकेमध्ये विकेट आली होती. टोटल 3 विकेट या षटकामध्ये आपण पाहतोय. चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय.
यावेळेला सुद्धा अराउंड द ग्राउंड लेवल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट केलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करणार नाहीत. अतुलजी नवले आहेत, चेंडूला स्टॉप केलंय. डॉट चेंडू येईल, निर्धाव चेंडू येईल. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. ते फुल टॉस चेंडू होता आणि ते नशिबाचा चौकार. वाईड +4, टोटल रन्स मिळतील 5. यस डीजे. अगदी चांगली गोलंदाजी चालली होती गणेश मोरे याची. त्यानंतर अगदी वेगाने चेंडू हाताळला होता. यष्टी रक्षकाला सुद्धा इथे स्टॉप करता आला नाहीये. वाईट चेंडू हाताळल्यानंतर थेट जाऊन बॉर्डर लाईनला जाऊन पोहोचलं आणि टोटल 5 धावा या स्कोर कार्ड मध्ये लिहिल्या जातील. त्यावेळेला सुद्धा बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन होत नसताना इथून एक सिंगल धाव चोरली जाते. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोर आता पोहोचलाय 10 या आकड्यावरती. येणारे अजूनही असतील 12 चेंडू बाकी, म्हणजेच 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजे असतील त्या 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. आणि ते गणेशला पारितोषिक इथे प्राप्त झालंय. श्री बंटी पालंडीजी यांच्याकडून 500 रुपये इथे पारितोषिक प्राप्त झालंय गणेश मोरे याच्यासाठी. अगदी विकेट हॅट्रिक साठी आलं होतं, पण 2 विकेट त्याच्या स्वतःच्या होत्या, त्यानंतर एक रनआउटची होती, तरी सुद्धा पारितोषिक इथे देण्यात आलंय. नक्कीच मॅच नंतर मी इन्व्हाइट करेल बंटीजी पालांडे. आपल्या शुभ हस्तेच गणेशला हे पारितोषिक द्यायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक देण्यात येईल. तुन पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय निमेश मोहिते. कुणाल आहे स्ट्राईक वरती. सागर यांनी चौका ठोकला होता, आता नॉन स्ट्राईक वरती आहेत सागर. बघूया कुणाल कशा प्रकारे फलंदाजी करतात. समोर निमेश मोहिते. यॉर्कर लेनचा चेंडू. अगदी संदीप सरनी सांगितलं होतं क्रिकेट असोसिएशन कर्जत टेनिस क्रिकेट मधील 3 असे गोलंदाज आहेत, त्यामधील निमेश मोहिते हवेमध्ये स्विंग करणार हा गोलंदाज आता यॉर्कर लेनचा चेंडू मारा करतोय. अगदी खोलवर टप्प्याचा लेनचा चेंडू होता, बीट केलं होतं. सिंगल धाव आली या चेंडूवरती. यावेळेला सुद्धा बीट केलं जात आहे. पंच सांगतात फेअर डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू येतोय, निर्धाव. 2 चेंडूचा खेळ इथून समाप्त होतोय. 10 चेंडू 23 धावांची गरज. इथून जर 1-2 विकेट आले तर नक्कीच सामन्यात रंगत येईल. नक्कीच मनोज कदम यांच्याकडून षटकारासाठी आणि ते विकेट ते त्रिफचलित केलं जात आहे. गोल्डन डग आपण पाहतोय. भिसेगावचा गणेश शेवडे आता मैदानात आलाय, ज्याने डेच्या मॅच मध्ये अगदी 1 चेंडू 4 धावा पाहिजे असताना षटकार ठोकला होता. इथून आपल्या संघाला विजय करेल का, नक्कीच मैदानात बघायला भेटेल. पारितोषिक असेल 500 रुपयांचं मनोज कदम यांच्याकडून. समोरून निमेश मोहिते. चांगला यष्टी रक्षक अगदी पूर्णपणे एफर्ट्स देतात. वाईड असेल चेंडू. अजून एक चेंडूची फेकी करावी लागेल या ओव्हर मध्ये. एक एक्स्ट्रा धाव इथून ऍड केली जाईल.
9 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. गणेश शेवडे अगदी फॉर्म मध्ये आहेत. प्रॅक्टिस सेशन मध्ये सुद्धा आपण बघितलंय. डबल धाव जरी काढली तरी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेला सुद्धा स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय, कव्हर्स मध्ये सजवलाय. क्षेत्रशेक आहेत, एकदा एकच धाव घेतील. स्ट्राईक आता असेल कुणाल यांच्याकडे. आपण पाहतोय सिंगल धाव काढली आहे गणेश यांनी. नक्कीच धाव फलकावरती धावा आहेत 17. 4 गडी बाद झालेत. कोणत्या टीम मध्ये इथून पुढे खतरा असेल नक्कीच आपण पाहू शकतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा 17. यावेळेला सुद्धा आडवा बॅटरने स्ट्रोक सजवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ पार्क. बिग सिक्सर. बिग विकेट. यष्टीरेषक चुकी करत नाहीये. कुणालची विकेट इथे आता भेटती 1 लाख संघाला. संधी देऊया डीजे ला. ज्या कुणालने मागच्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार ठोकलं होतं. मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट केलं होतं. मोमेंटम क्रिएट केलं होतं. आता ते मोमेंटम इथे तुटण्यात येत आहे. विकेट इथे रनआउटच्या भूमिकेमध्ये आली आहे. डगआउट मध्ये परतलेत. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील. निखिल हजारे. जर इथून जर सामना जिंकायचा असेल या दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ खेळावाच लागेल. 5 चेंडू 11 धावांची गरज. दी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नसताना आपण पाहतो मैदानामध्ये बीट केलं जातंय फलंदाजाला. हा येतोय डॉट चेंडू. 4 चेंडू 11 धावा. अतुल नवले आहेत. अगदी फिरकी गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय त्यांची. अनेक सामने त्यांनी असे जिंकवले आहेत. वेनगोच्या मैदानावरती सुद्धा फायनल मॅच नक्कीच तिथे विजय ठरला होता. वन लाईफ गुंडगे संघ आज गुंडगेच्या होम ग्राउंडच्या मैदानामध्ये खेळतात. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक. दुसरा चेंडू डॉट. 3 चेंडूचा समाप्ती झाली आहे. येणारे 3 चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये करायच्या होत्या 11. आता चेंडू शिल्लक राहिले 3. धावा करायच्या त्या 11.
यावेळेला सुद्धा लॉब केलंय, चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीये, चेंडू उचलतील, फेकतील. इथून एक सिंगल धाव घेतली जाते. गणेश शेवडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. इथून गणेश शेवडे अगदी कॉन्फिडन्स आहेत, स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवलं. इथून षटकार ठोकतील का जर इथून सामना विजय करायचा असेल तर? थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अगदी क्रुशियल मुवमेंट आपण पाहतोय. हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज. जर इथून बिग हिट आला तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करतील. सामना संपला नाहीये. गणेश शेवडे स्ट्राईक वरती असतील. 2 चेंडू 10 धावांची गरज, जिथे 6 चेंडू मध्ये 11 करायच्या होत्या. आणि इथून अतुल नवले सांगत असताना ती चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. इथून सामना संपला नाहीये. 1 चेंडू 10 धावांची गरज असेल आता. इथून जर खराफेकी झाली, नो डिलिव्हरी झाली किंवा बिग हिट आला तर लगेच सामना बदलेल. 1 चेंडू 10 धावेची गरज. अगदी थोडक्या क्षणासाठी वाटलं होतं 6 चेंडू मध्ये 11 धावा पाहिजे होत्या. त्यानंतर मेन विकेट ही डगआउट मध्ये गेली. कुणालची विकेट होती ती. त्यानंतर पूर्णपणे मोमेंटम बदललं. 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आली. त्यानंतर या शेवटच्या चेंडूवरती 10 धावांची अपेक्षा असेल. यावेळेला सुद्धा फटका सजवलाय, पण तो फसलाय आणि ते विकेट प्राप्त झाली आहे. वन लाईफ संघ थेट जाऊन प्रवेश करतायत टॉप 6 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन